रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आज आपण दुसऱ्या कथेला सुरुवात करणार आहोत. कथेचं शीर्षक आहे विठ्ठलमुखी नामयाचा घास. मराठवाड्यातील जिल्हा परभणी 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग याच जिल्ह्यात औंढ्या नागनाथ महादेवाचे पवित्र क्षेत्र. औंढ्या नागनाथापासूनच 5 कोसांवर नरसी नावाचे गाव. नरसीपासून 5 ते 10 कोसांवर ब्राह्मणी नावाचे गाव. दोन्ही गावांना मिळून नरसी बामणी म्हणत असत. या नरसी गावात यदुशेठ रेळेकर नावाची व्यक्ती राहत असे. व्यवसाय कपडे शिवण्याचा म्हणजे शिंप्याचा. कपडे शिवण्यात तरबेज. कपडे शिवावेत, घोड्यावर लादावेत, गावोगाव फिरावे, बाजारी घरोघरी द्यावेत. कोणी रुका तर कोणी धान्य देई, त्यावर प्रपंच चालवावा. या यदुशेठचा मुलगा हरिशेठ, त्याचा मुलगा गोपाळशेठ, त्याचा मुलगा गोविंद शेठ. परंपरागत शिंप्याचा व्यवसाय. ईश्वर साक्षीने तो करावा, प्रामाणिकपणाने करावा. आल्या गेल्याची विचारपूस करावी. दुपारी उन्हात आलेल्याला गोड पाणी द्यावे. कोणी भुकेला दारी आला तर आपल्या घासातला घास द्यावा. आठवड्यातून एकदा तरी गोमातेला चारा घालावा. सरळ सज्जन माणसांचे घराणे. तर या गोविंद शेठने नरसी बामणी गाव सोडले आणि त्याने आपला प्रपंच भूवैकुंठ मानल्या गेलेल्या पंढरपुरात थाटला. या गोविंद शेठचा मुलगा नरहर शेठ आणि नरहर शेठचा मुलगा दामा शेठी. या पंढरपुरात पांडुरंगाचे मोठे थोरले देऊळ. या देवळाच्या बाहेरच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. याला 84चा शिलालेख असे म्हणतात. या शिलालेखात या विठ्ठल मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी दान दिले त्यांची नावे कोरली आहेत. यात देवगिरीचा राजा यादव याचेही नाव आहे. भक्तवत्सल पांडुरंग कटेवर हात ठेवून विटेवर एका गाभाऱ्यात उभे आहेत, तर रुक्मिणी देवी दुसऱ्या गाभाऱ्यात उभ्या ठाकल्या आहेत. बाहेर मोठा मंडप ओवऱ्या. देवळाच्या सभोवताली मोठा दगडी तट. पहाटेच्या काकड आरतीपासून देवळात गजबज सुरू व्हायची. देवाचे मुख प्रक्षाळन, मग देवाचे स्नान, अभिषेक, नंतर नैवेद्य. दिवसभर या पांडुरंग दर्शनासाठी भक्त भाविकांची रीघ लागलेली असे. संध्याकाळी भजन कीर्तन, रात्री आरती आणि प्रसाद. दामा शेट्टी हा या विठ्ठलाचा परमभक्त. रोज देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय ते घर जेवत नसे. दामा शेट्टीचे लग्नाचे वय झाले. त्यांचा विवाह कल्याणच्या गोमाजी शेटांची कन्या गोणाईशी झाला. त्यांना आऊबाई म्हणून कन्या झाली. पण या दाम्पत्याला पुत्ररत्न हवे होते. गोणाईने विठ्ठलचरणी प्रार्थना केली. एक चांगला पुत्र देण्याची विनवणी केली. त्या भक्तवत्सलाने ती विनवणी ऐकली. पांडुरंग कृपेने रोहिणी नक्षत्र पूर्व क्षितिजावर होते. कार्तिक शुद्ध एकादशी शके 1192 रोजी गोणाईस पुत्ररत्न झाले. नाव ठेवले नामदेव. आईबाबांच्या कडेवरून नामा देवळात जायचा. त्यांनी सांगितल्यावर इवलेचे हात जोडून बाप्पाला नमस्कार करायचा. विठ्ठलाच्या मूर्तीकडे तो टकाटका बघत राहायचा. आरतीला इवल्याच्या हातांनी टाळ्या वाजवायचा. भजन कीर्तन ऐकताना तल्लीन व्हायचा. बघता बघता तो रांगता चालता धावता झाला. इतर सवंगडी आटापाट्या, हुतुतू, विटीदांडू, सूर पारंब्या खेळत असत. त्यात त्यांना आनंद मिळत असे. पण नामा मात्र इतरांहून वेगळा. तो देवळातल्या वाळवंटातल्या भजनात कीर्तनात रंगून जायचा. एक दिवस आऊताई आणि नामदेवासमवेत राहायला आणखी एक भगिनी आली, जनाबाई. मराठवाड्यातील परभणी जिल्हा. त्या जिल्ह्यातील गंगाखेड गावात दमा म्हणून एक जातीने शूद्र गणला गेलेला विठ्ठल भक्त होता. त्याच्या पत्नीचे नाव करुंड. या दोघांचीही पंढरीची वारी चुकली नाही. त्यांचा संसार सुखात सुरू होता. एकच दुःख म्हणजे त्यांना अपत्य नव्हते. त्यांनी पांडुरंगाची करुणा भागली. एके रात्री गाढ निद्रेत असताना दमाच्या स्वप्नी साक्षात पांडुरंग आला. दमाने भक्तिभावाने त्याच्या चरणी आपला माथा ठेवला. या दर्शनाने त्याच्या नेत्री आनंदाश्रू दाटले. पांडुरंग म्हणाला, तुला एक कन्या होईल. तिचे नाव तू जना ठेव. ती सुद्धा माझी परमभक्त असेल. पण तू तिला तुझ्या घरी ठेवू नकोस. पंढरपुरात दामा शेट्टी म्हणून एक सज्जन आणि भाविक गृहस्थ आहेत. त्यांना ती मुलगी अर्पण कर. तुझ्या कुळाचा उद्धार होईल. दमाने पुन्हा पांडुरंगचरणी मस्तक ठेवले आणि वचन दिले, देवा पांडुरंगा, तुम्ही सांगितले तसेच होईल. देव अंतर्धान पावला आणि दमाला जाग आली. आपली पत्नी करुंड हिला दमाने स्वप्न दृष्टांत सांगितला. विठ्ठल कृपेने करुंडला दिवस गेले. यथावकाश ती प्रसूत झाली. कन्या झाली. तिचे नामकरण केले जनाबाई. जना 6-1 वर्षांची झाली. करुंडूच्या छातीवर दगड ठेवल्यासारखे झाले. इतकी गोड पोर दुसऱ्याला द्यायची. नवऱ्याजवळ याविषयी ती डोळ्यात पाणी आणून म्हणत असे, ऐकलं का, हा काळजाचा तुकडा परस्वाधीन करायचा म्हणजे
पुढे बोलू शकत नसे. यावर दमा म्हणे, ही पोर जितकी आपली तितकीच त्या विठू माऊलीची. त्या माऊलीची आपण सारी लेकरं. तिलाच आपली आणि आपल्या लेकीची चिंता. आपण तिच्या आज्ञेनुसार वागायचं. 6 वर्षांच्या जनाबाईला घेऊन दमा आणि करुंड दामाशेटीकडे आले. दामाशेटींनी त्या अतिथींचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. हातपाय धुवायला पाणी दिले, बसायला घोंगडे अंथरले, फुलपात्रामधून दूध दिले. दमाने आपली आणि करुंडची ओळख करून दिली. जनाविषयीचा स्वप्नदृष्टांत सांगितला. तसा मी खाऊन पिऊन सुखी आहे. जनाची आई येतानाच किती रडली काय सांगू. पण माझ्या पांडुरंगाला मी वचन दिले, तुम्हीही विठ्ठल भक्त आहात असं ती माऊली म्हणाली. या पोरीनं लळा तर इतका लावलाय की काय सांगू. पण दमा रडू लागला, करुंडही रडू लागली. दामाशेटी आणि गोणाई दोघांचे सांत्वन करू लागले. दामाशेटी म्हणाले, माझी आऊ नामा तशीच जना. साक्षात विठ्ठलानंच दृष्टांत दिला आहे. आजपासून ही मुलगी माझी मुलगी झाली. विठ्ठलाच्या कृपेनं काही भव्य पवित्र घडायचं हा संकेत आहे. तो द्यायला पुढं झाला आहे. आपण स्वीकारायला हवं. गोणाईने जनाला प्रेमाने जवळ घेतले. माझी जनाबाई गती. एवढ्यात आऊताई आणि नामा तिला खेळायला बोलावून घेऊन गेले. जणू काही त्यांचे जन्मजन्मांतरीचे नाते होते. या नात्याविषयी जनाबाईच एका अभंगात सांगतात, ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित. दमा आणि करुंड दामाशेटी आणि गोणाईचा पाहुणचार घेऊन निघून गेले. जना दामाशेटींच्या घरचीच झाली. दुपारी जेवणाआधी पांडुरंगाच्या देवळात जावे. देवाला घरातल्या लक्ष्मीने रांधलेल्या भोजनाचा नैवेद्य दाखवावा. नंतरच आपल्या मुखी घास घ्यावा. ही दामाशेटीच्या घरची प्रथा. एक दिवस दामाशेटी व्यवसायानिमित्त दूरच्या गावी जाणार होते. त्यांनी गोणाईला तशी कल्पनाही दिली होती. दुपारच्या वेळी गोणाईचा स्वयंपाक झाला. नेहमीप्रमाणे तिने नैवेद्याचे ताट तयार केले. त्यावर पत्रावळ झाकली. तिने नामाला हाक मारली, नामा, आज तू नैवेद्य दाखवून ये बाबा. नामदेवाने ताट हाती घेतले. नामदेव ताट हाती घेऊन निघाले. सांभाळून रे बाबा, सांडू नकोस, गोणाई म्हणाली. नामदेव देवळाच्या गाभाऱ्यात आला. विठ्ठल मूर्तीसमोर चौकोनी पाषाण होता. जवळ असलेल्या पाण्याच्या भांड्यामधून त्याने पाणी घेतले. त्या पाषाणावर मंडल रेखले. त्यावर नैवेद्याचे ताट ठेवले. वरची पत्रावळ दूर केली. दोनदा त्या ताटाभोवताली पाणी फिरवले आणि म्हणाले, या देवा, घ्या जेवण. देव मात्र तसाच उभा. नामा पुन्हा म्हणाला, देवा, आमचीही जेवणाची वेळ झाली आहे आणि तुमचीही जेवायची वेळ आहेच की. देवा, मी रोज स्वच्छ आंघोळ करतो. आजही स्वच्छ आंघोळ केली आहे. धोतर बंडी स्वच्छ धुतलेली आहे. या देवा, वेळ घालवू नका. नामाने हात जोडले. देव आपल्या जागीच. देवा, तुम्ही नैवेद्य खाल्ल्याशिवाय आमच्या घरात कोणी जेवणार नाही. घरी आई, आऊताई, जनाबाई कोणी जेवलेलं नाही. मलाही भूक लागली. या लवकर, पटकन जेवून घ्या. देव काही खाली येईल अशी चिन्हे दिसेनात. शेवटी नामा निग्रहाने म्हणाला, देवा, आता जर तुम्ही जेवला नाहीत तर मी माझं डोकं या पाषाणावर आपटीन. नामदेव त्याचे मस्तक आपटण्यासाठी वाकला. मात्र विठ्ठलमूर्ती देहरूपात प्रकट झाली. थांब नामा, अरे तुझ्या प्रेमानेच मी खरा तृप्त झालो आहे. हे बघ, मी नैवेद्य घेतला. देव जेवू लागले. नामाला महदानंद झाला. तो म्हणाला, देवा, सगळं संपायचं निपटी शिपटी करा. ताटात काही टाकायचं नाही. आई म्हणते, ताटात टाकलं की अन्न पुरणार रुजते. एवढ्याशा नामाचे बोलणे ऐकून विठ्ठलाला मोठे कौतुक वाटले. त्यानेही ताट स्वच्छ केले. नामाच्या भाषेत निपटी शिपटी केली. देवा, तुमचं पोट भरलं का आणखी आणू? धावत जाऊन आणतो. विठ्ठल म्हणाला, नको नामा, आज मी तृप्त झालो आहे भोजनानं आणि त्याहून तुझ्या निष्पाप भक्तीनं. देव पुन्हा आपल्या जागी जाऊन उभे राहिले. नामा रिकामे ताट घेऊन घरी आला. नामाला इतका उशीर का झाला म्हणून गोणाई चिंतेत होती. नामा, इतका का रे उशीर? रिकामे ताट आईच्या हाती देत नामा म्हणाला, काय सांगू आई, देव लवकर जेवण करेनाच. शेवटी मी त्याला धमकावलं. आता जर तू जेवला नाहीस तर या शिळेवर डोकं आपटून मी माझे प्राण देईन. मग कुठं देव खाली आला आणि जेवला. गोणाई मोठे मोठे डोळे करून नामाकडे बघत राहिली. देव जेवला? देवानं हा सगळा नैवेद्य खाल्ला? नामा म्हणाला, आई, मी देवाला निपटी शिपटी करायला सांगितलं. आई म्हणते की ताटात टाकलं की अन्न पुरणार रुजते. देवानेही माझं ऐकलं. गोणाईने नामा, आऊ आणि जनाला वाढले. गोणाईचे नामाकडे बारीक लक्ष होते. नामा नेहमीप्रमाणे व्यवस्थित जेवला. दिवसभरात तिने नामाला 3-4 वेळा विचारले, देव जेवला? हे नामाचे उत्तर. या उत्तराने तिचे समाधान होईना. रात्री खूप उशिरा दामाशेटी आले. दामाशेटी आणि नंतर गोणाईचे जेवण झाले. मुले आधीच जेवून झोपली होती. गोणाईने
दामाशेट्टींना घडलेला प्रसंग सांगितला. दामाशेट्टी म्हणाले, आपला नामा तसा खोटं बोलत नाही. आपण असं करू, उद्या मी मुद्दाम बाहेर जाईन. उद्याही नैवेद्य घेऊन नामालाच पाठवा. मी लपून राहून पाहीन. दुसऱ्या दिवशी नैवेद्य पाठवण्याच्या थोडा वेळ आधी काही कामाचे निमित्त करून दामाशेट्टी घराबाहेर पडले. ठरल्याप्रमाणे गोणाईने नामाला नैवेद्य घेऊन पाठवले. नामा देवळात शिरलेला पाहून त्याच्या नकळत दामाशेट्टी त्याच्या मागून गेले. एका खांबाआड उभे राहिले. नामाने विठ्ठलाला परत नैवेद्य दाखवला. विठ्ठलाला साथ घातली. यावेळी मात्र विठ्ठल लगेच आला. विठ्ठलाने नैवेद्याचे ताट स्वच्छ केले. नंतर विठ्ठल नामाला म्हणाला, नामा, रोज मला साथ घालू नकोस बरं. तुझी आर्त हाक आणि खरा भक्तीचा भाव जाणून मी अन्न भक्षण केले. अन्नापेक्षा मी तुझ्या भक्तिभावाने खरा तृप्त झालो आहे. यापुढं तू फक्त नैवेद्य दाखव, तो मला पोहोचेल. प्रत्यक्ष खाण्याचा आग्रह करू नकोस. ऐकशील ना रे माझं? नामाने होकारार्थी मान डोलावली. रिकामे ताट घेऊन नामा गाभाऱ्याबाहेर आला. दामाशेट्टींनी नामाला घट्ट मिठी मारली. त्यांच्या नेत्रामधून आनंदाश्रू वाहू लागले. नामा, आज मी धन्य झालो. तुझा नैवेद्य पांडुरंगानं साक्षात भगवंतानं घेतला. मी तुझा पिता आहे. खरोखर माझं भाग्य थोर आहे.